Hello everyone. After the successful completion of batch 1 of Yuva the Change Makers, we are again with the batch 2. The reason is our society needs a lot of awareness and education. क्योंकि जब तक बार बार हम लोग बताते नहीं ना अपने दिमाग में कोई चीज़ जाती नहीं है. दिस इज़ अ फैक्ट राइट बिकॉज आई कैन टेल यू कि मेरा जो अभी एक्सपिरियंस है काउंसलिंग का या ट्रेनिंग का एक बार बोलने से नाही समजतं. कुठल्याही माणसाला बघा तुम्ही म्हणजे रिपिटेशन दिलं पाहिजे. प्रॉब्लेम काय आहे की ह्या गोष्टींचा आपल्या लाईफमध्ये डिस्कशनच होत नाही आहे. होतं का डिस्कशन? नाही ना. बघा मी तुम्हाला 4 टॉपिक सांगतो आणि तुम्ही मला सांगा की ह्या टॉपिक्सवरती किती वेळा तुम्ही तुमच्या मुलांबरोबर किंवा तुमच्या पार्टनरबरोबर डिस्कस केलं आहे. ओके ठीक आहे. सो द फर्स्ट टॉपिक इज साइकोलॉजी ऑफ ह्यूमन बिहेवियर. म्हणजे काय? साइकोलॉजी का मतलब क्या है कि एक आदमी किस तरह सोचता है, किस तरह डील करता है उस प्रॉब्लम से. और सबसे इम्पॉर्टंट बात ये है कि हर एक आदमी जो है वो अलग है. बरोबर आहे ना. प्रत्येक माणूस वेगळा आहे. आपल्याला काय वाटतंय लहानपणापासून कंपेअर केलेत मग पॅरेंट्सने आपल्या की हा करतोय तू का नाही करत, त्याला जमतंय तर हा तू नाही का करत. सो वी ऑल फील दॅट येस ये कर रहा है तो मैं भी कर सकता हूँ. बघा बिझनेस असेल जॉब असेल आपण डुप्लिकेट करूनच शिकतो ना. बट देर आर कोर बिहेवियर्स ज्याला सायकोलॉजीमध्ये म्हणजे खूप डेप्थमध्ये आहे. हे शिकणं महत्त्वाचं आहे. ओनली देन यू विल अंडरस्टँड की बाबा हां सेम नाही आहे, थोडा फरक आहे, थोडा काय खूप फरक आहे मी म्हणेन. ह्या गोष्टी तुम्हाला मुलांना शिकवले पाहिजे. आय एम नॉट टॉकिंग अबाउट यंग चिल्ड्रन बट ॲटलिस्ट जे टीनेजला मुलं आहेत त्यांना समजवायला नको, त्यांना सांगायला नको. प्रॉब्लेम काय होणार नाही तर ते तुमच्याशीच भांडणार आहे. आता एवढे दिवस आपण जसंही वागतो ॲज पॅरेंट्स त्यांच्याबरोबर 12-13 वयापर्यंत ठीक आहे असते. बट आफ्टर 13, 14, 15, 16 देन दे फील अरे मेरे आय हॅव अन आयडेंटिटी, मी कोण आहे. तर ते समजलं पाहिजे. आणि जर नाही समजलं तर दे आर गोइंग टू डुप्लिकेट यू. तुम्ही जे वागलात आजपर्यंत घरामध्ये त्यांना वाटतंय हेच करेक्ट आहे आणि तसंच वागणार. आणि त्यामध्ये थोडासा तुमच्या पार्टनरचा मिक्सचर असेल तर पार्टनरचं काय बिहेवियर आहे ते तुम्हाला माहिती तुमच्या. पण ह्या दोन्हीचे क्लॅशेस होणार आणि जर हे होत गेलं तर फ्रस्ट्रेशन तुम्हाला होणार. त्यामुळं हा टॉपिक आपण डिस्कस करतो का? नाही. त्यामुळं हे एक स्पेशल वर्कशॉपमध्ये ॲड केलेलं आहे. सेकंड टॉपिक आहे रिलेशनशिप्सबद्दल. रिलेशनशिप हे शब्द ऐकल्यावर काय लक्षात येते? अफेअर आहे का किंवा कुठं अट्रॅक्शन आहे का, कोणी बाहेर दुसरं आवडतं का, ह्याच गोष्टी लक्षात येतात वेन वी से रिलेशनशिप इन फ्रंट ऑफ अ टीनेजर. मतलब टीनेजर जो बच्चे हैं ना 13 to 19 इनके सामने अगर रिलेशनशिप ये शब्द लोगे तो उनको यही लगेगा. वेरएज रिलेशनशिप स्टार्ट्स विद द होम. अपने पेरेंट्स हैं, रिलेटिव्स हैं, सिबलिंग्स हैं, उसके बाद में बाहर वाले लोग हैं. बट ड्यू टू सोशल मीडिया और मे बी अनअवेलेबिलिटी ऑफ पेरेंट्स, बहुत बिजी हैं हम लोग, तो इसकी वजह से क्या हो रहा है बच्चों को कोई ना कोई पार्टनर ढूंढना पड़ रहा है. तो वो मेल भी हो सकता है या फीमेल भी हो सकता है. बट दे डोंट अंडरस्टैंड दैट दिस इज नॉट अ राइट एज. और बाहर वाले से जब हम बात करते हैं तो कंफर्ट लगता है बिकॉज दे अंडरस्टैंड, दे गिव टाइम, दे गिव प्रॉपर इमोशंस. हमको बहुत बार रिकॉग्नाइज करते हैं, अप्रिशिएट करते हैं. तो ये सब चीज़ें होते रहते हैं ना. तो रिलेशनशिप इज वेरी इंपॉर्टेंट टू अंडरस्टैंड एट दिस एज दैट चिल्ड्रन दीज आर नॉट द थिंग्स टू डू. कौन बताएगा? आप बोलो. When parents will start to talk, children will run away. क्योंकि आप बस कंप्लेन करो या कंपेयर करो या फिर कुछ करेक्शन करो, है ना. कंप्लेन, कंपेयर एंड करेक्शन, 3 C's. यही हम लोग करते तो बच्चों को नहीं चाहिए. उनको थोड़ा सा कंफर्टेबल भी करो. ओके उनके साथ थोड़ा एडजस्ट करो. इमोशनल बॉन्डिंग हैज़ टू इंक्रीज. ओनली देन चिल्ड्रन आर गोइंग टू लिसन टू यू. अगर उनमें थोड़ा प्यार बढ़ाओगे ना तो वो सब कुछ सीखेंगे और सब कुछ आपका सुनेंगे भी. Okay, this is a very important topic. The next is about sex education, family life education in medical terms. ये चीज़ बहुत इम्पॉर्टेंट है क्योंकि इसके बारे में बच्चों को जानकारी नहीं होती है. बट द क्यूरियोसिटी इज टू हाई इन टीनेज एंड दैट इज व्हेन द डिस्कशन स्टार्ट विद फ्रेंड सर्कल. इंटरनेट पे चीज़ें ढूंढना शुरू कर देते हैं एंड द सोशल मीडिया एंड व्हाट आई वुड से द इंटरनेट इज फिल्ड विद द इंफॉर्मेशन. बट सही है गलत है पता नहीं है, वो क्या देख रहे हैं. उनको उनके हिसाब से अगर जाओगे ना तो वो सही है. बिकॉज यू सी यू कैन आस्क एनी टीनेजर व्हाट आर यू डूइंग, इज इट राइट? आई फील सो.
आज के टीनेजर अलग है. अर्लियर जो मतलब पहिला जो एक काळ होता तसं नाही आहे. आता मुलं थोडी वेगळे आहेत. त्यांना प्रॉपर आन्सर्स लागतात. मिळाले नाही तर मग त्यांना जे कोणी काही सांगितले त्यांना खरं वाटतंय. सो ॲज पॅरेंट्स आपली ही जबाबदारी आहे त्यांना समजून द्यायला पाहिजे की ह्या गोष्टी किती म्हणजे आपल्याला किती प्रॉब्लेमॅटिक असू शकतात लाईफमध्ये, व्हेरी फ्रँकली सांगायचं म्हणजे. कारण त्यांना अंदाज येत नाही. हां पण आफ्टर द प्रॉब्लेम व्हॉट हॅपन्स, हां नाही चुकलो, नाही मला माहीत नव्हतं, अरे मी आता कळालं मला, नेक्स्ट टाइम नाही करणार. ओके फाईन, बट इफ द डॅमेज इज डन, खूप मोठं नुकसान झालं असेल तर काय करणार? यू माइट बी नोईंग की म्हणजे एक पॉस्को ॲक्ट म्हणून आहे ज्याच्या अंतर्गत एनी ज्युव्हेनाईल म्हणजे जो बिलो 18 आहे तो कुठल्याही सेक्शुअल ॲक्टिव्हिटीमध्ये जर पकडला गेला तर देर इज अ क्राईम, इट्स अन ऑफेन्स. पण ही मुलांना याची माहिती नाही आहे. त्यांना फक्त त्या एजमध्ये हार्मोनल चेंजेसमुळे क्युरिओसिटी वाटते एकमेकांबरोबर अँड दे फील लाईक वी कॅन कनेक्ट. आणि खूप मुलं ह्या ऑलरेडी म्हणजे या सिच्युएशनमध्ये आहेत वेअर दे आर कनेक्टिंग इच अदर विदाउट द इन्फॉर्मेशन. मेडिकल टर्म्समध्ये जर सांगायचं असेल तर खूप साऱ्या गोष्टी ज्या मुलांना विथ रिस्पेक्ट टू इलनेस, परमनंट हेल्थ डॅमेज पण होऊ शकतात, पण याचा अवेअरनेस नाही आहे. दॅट इज वाय वी नीड टू मेक देम अवेअर. ओके. अँड द फोर्थ इम्पॉर्टंट टॉपिक विच वी डोंट स्पीक मच अबाउट इज करियर गायडन्स. मी हे काय एवढं कॉन्फिडेंटली सांगू शकतो मी ते बिकॉज वेन आय गेट क्लायंट्स फॉर करियर गायडन्स, ती मुलं 9वी 10वीची असतात, कधी कधी 12वीची पण असतात अँड स्टील दे डोंट नो व्हॉट आर दे गुड इन. आणि सगळ्यात सरप्राइझिंगली म्हणजे इवन देअर पॅरेंट्स डोंट नो व्हॉट दे आर गुड इन. काय करू शकतोय बेस्ट तुमचा मुलगा म्हटलं तर उसको ही पता होना चाहिए, उसका जिंदगी है, उसका लाईफ है. हे असे आन्सर्स आपण पॅरेंट्स कधी कधी देतो विच इज रॉंग. वी नीड टू अंडरस्टँड की 16 वर्ष जेव्हा आपण एका मुलावर टाइम स्पेंड करतो तर त्याचे चांगले क्वालिटीज आपल्याला समजायला पाहिजे. व्हॉट आर द स्ट्रेंथ्स, व्हॉट आर द विकनेस, व्हॉट आर द स्किल्स, व्हॉट आर द टॅलेंट, हे सगळं आपल्याकडे लिस्ट पाहिजे बिकॉज दीज आर द बेसिस वेअर द करियर हॅज टू बी चोजन, नॉट बिकॉज इट इज अवेलेबल. अरे तो करतोय तू पण कर किंवा कोणीतरी सांगितलं म्हणून नाही करायचं. डुप्लिकेट करू नका. अँड डेफिनेटली वेअर यू गेट मोर मनी ऑर यू गेट मोर रेकग्निशन असे जॉब्स सजेस्ट करू नका मुलांना बिकॉज इन द लॉंग रन दे विल बी डिप्रेस्ड. कारण रेकग्निशन खूप जास्त वेळ नाही टिकत. कारण इंटरेस्ट जर नसेल त्या जॉबमध्ये तर काय करणार करू, बरोबर ना? सो दीज 4 टॉपिक्स आर व्हेरी इम्पॉर्टंट ज्याचं डिस्कशन जास्त होत नाही. अँड आय एम हिअर जस्ट टू हायलाईट यू की ह्याचं इम्पॉर्टन्स खूप आहे लाईफमध्ये. आपण काय करतो, अकॅडमिक्स 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 या 3च गोष्टी आहेत. अपार्ट फ्रॉम दॅट वी डोंट नो एनिथिंग. झाले अभ्यास कर, अभ्यास झाला का, ट्युशन झाली काय, व्हॉट आर द मार्क्स, इतकंच आपण बोलतो. देर आर मेनी अदर लेयर्स टू द लाईफ. युअर रिलेशनशिप ॲज आय टोल्ड यू इज व्हेरी क्रुशियल. असं वाटतं काय आपल्याला की म्हणजे फक्त जन्म दिलो मुलाला अँड आवर जॉब इज डन, नाही ना. वी हॅव टू डू समथिंग कॉल्ड मेंटेनन्स. मेंटेनन्स पण आपण करत असतो, पण मेंटेनन्समध्ये काय करतो, ट्युशन फीज असेल, त्यांना काही लक्झरीज असतील, गाडी असेल, सायकल असेल, वी जस्ट डू दोज थिंग्स अँड देन वी टेल कॉन्स्टंटली की बाबा बघ हे केले तुझ्यासाठी, ह्या गोष्टी केले, सो मेनी थिंग्स वी हॅव डन. वी आर जस्ट टेलिंग चिल्ड्रन व्हॉट वी हॅव डन. पण जर त्यांच्यामध्ये खरोखर आपल्याला इंटरेस्ट नसेल तर मग मुलांना लगेच लक्षात येते, लक्षात येईल. ओके, दे अंडरस्टँड दैट माय पेरेंट्स आर जस्ट गिविंग मी थिंग्स विदाउट इंटरेस्ट. और जब उनको ये समझ में आएगा दे विल फाइंड पीपल हु कैन गिव देम मच मोर इंटरेस्ट. और ये जब हो जाता है तो उसके बाद फिर there are different things that add to their life which you don't know what can happen. So a simple question to you, if your child doesn't see the interest for them in you, they will what they will do, they will definitely look for someone जो उनको ज़्यादा इंटरेस्ट दे रहा है. मैंने आपको ऑलरेडी बोल दिया है. ओके, सो आपका जो प्यार है ना वो दिखना चाहिए. उसको एक्सप्रेशन बोलते हैं. मूवीज बघता है ना, ओके, वो एक्सप्रेशन दिखना चाहिए. अरे मैं तो मेरे बच्चे को बहुत प्यार करता हूँ, अरे जे करावं त्याच्यासाठीच करावे, आई एम वर्किंग फॉर हिम डे एंड नाइट. दिख रहा है क्या कुछ प्यार? वो प्यार दिखेगा तो बच्चा चेंज होगा. डोंट जस्ट टेल देम, एक्सप्रेस देम. वो जब एक्सप्रेशन देखेंगे ना तभी उनको कन्विंस होगा. ओके, सो बहुत सारी चीज़ें हैं जो बच्चों के साथ एक्चुअली आपको शेयर करना चाहिए, बट हमारे पास वक्त कम है. इसीलिए हम लोग अलग अलग प्रोग्राम्स करते हैं. वेरिन आई अंडरस्टैंड कि आप लोगों को इन्फॉर्मेशन नहीं मिलती है या मे बी इंटरेस्ट कम लगता है या मे बी इससे क्या फ़र्क होगा ऐसा लगता है.
सो प्लीज अंडरस्टैंड द प्रोसेस हैज टू स्टार्ट. कभी ना कभी शुरू करना पड़ेगा. जितना डिले करोगे ना उतना प्रॉब्लम बढ़ेगा. यू हैव टू स्टार्ट द प्रोसेस ऑफ सेल्फ डेवलपमेंट. जितना जल्दी सेल्फ डेवलपमेंट का प्रोसेस शुरू करोगे उतना जल्दी उनके दिमाग में जाएगा कि येस, अपार्ट फ्रॉम एकेडमिक्स कोई चीज़ है जो बहुत इंपॉर्टंट है. इनफॉर्मल एजुकेशन बोलते हैं उसको. कारण बघा तुम्ही, म्हणजे इवन लीडर्स लाईक शिव खेरा ऑल्सो से दैट the professional degrees they count only 15%. 85% of the times it is the attitude where a client gets a job or something. इंपॉर्टेंट है ना. कम्युनिकेशन है, प्रेजेंटेशन स्किल्स है, एटीट्यूड है, बिलीफ सिस्टम है, वैल्यूज है, हाउ वी प्रेजेंट आवर इमोशंस इज वेरी क्रूशियल, हाउ वी आर अ टीम प्लेयर. ये सब चीज़ें इंपॉर्टेंट है. ये सब चीज़ों का इंपॉर्टेंस हमने तो कुछ दिखाया नहीं है बच्चों को. इट्स ओके, कम ऑन, मूव ऑन, मूव ऑन. पढ़ाई पढ़ाई पढ़ाई. टेक दिस अपॉर्चुनिटी एंड एनरोल चिल्ड्रन इन सच वर्कशॉप जहाँ पे उनको इम्पोर्टेंस समझेगा कि अपार्ट फ्रॉम एकेडमिक्स देयर आर समथिंग एल्स. ओके, देखो अभी जो प्रॉब्लम्स आपके आजू बाजू चल रहे हैं उनको एक बार नज़र ध्यान से देखिए. आई डोंट नो इफ़ योर चाइल्ड इज इन्वॉल्व इन समथिंग, बट आजू बाजू देख लो कि बच्चे कौन से चीज़ों में इन्वॉल्व है. इट्स वेरी क्रिटिकल आई वुड से. तो इनको अगर प्रॉपर गाइडेंस, प्रॉपर अगर सजेशंस नहीं मिलेगा देन दे डोंट नो. इट्स नॉट अ चाइल्ड्स फॉल्ट, इट इज़ द फॉल्ट ऑफ वी एज सोसाइटी मेंबर्स कि इसको हम प्रायोरिटाइज नहीं कर सकते. ये सुनो. ओके, देखो बच्चों को उनके बिहेवियर पे आइडेंटिफाई करना सीखो, क्या चल रहा है उनके मन पे. ओके, मान लो कि हम लोग नहीं कर रहे और ऐसे ही कंटिन्यू करते जा रहे, क्या होगा फिर? व्हाट विल हैपन इफ वी जस्ट कीप ऑन कंटिन्यूइंग द थिंग्स दैट आर गोइंग ऑन? मेजर ट्रबल. तो ये नहीं होना चाहिए अपने लाइफ में. दैट इज व्हाई आई एम टेलिंग यू देयर आर प्लेंटी ऑफ सॉल्यूशंस अवेलेबल. A simple solution I want to tell you is we have planned this workshop called युवा the Change Makers और इसका बैच 2 हम लोग सितंबर 30 से स्टार्ट कर रहे हैं. I would request parents, अगर आपको पता नहीं है तो प्लीज़ इस संडे को 28 सितंबर मॉर्निंग एट 10:30 प्लीज़ विजिट आवर ऑफिस संस्कृति एजुकेयर, 3rd फ्लोर, पंचवटी प्लाजा, देशमुख रोड, तिलकवाड़ी, बेलगाम. ओके, यहाँ पे आइए और पूरा इन्फॉर्मेशन ले लीजिए कि वाई दीज थिंग्स आर इम्पॉर्टेंट. अदरवाइज ये जो वर्कशॉप है ये 38 सितंबर को चालू होगा. ओके, इवनिंग एट 5:30 PM. रजिस्टर कीजिए बिकॉज यू डोंट नो कि हाँ काश मुझे पहले पता होता. ये बाद में बोलने से कोई फ़र्क नहीं पड़ने वाला. यू नीड टू अंडरस्टैंड द इम्पोर्टेंस ऑफ इट राइट नाउ. तभी बच्चे आपको फॉलो करेंगे. पता है ना, बच्चे डुप्लीकेट करते हैं. सो वॉट एवर यू डू द चाइल्ड इज गोइंग टू डुप्लीकेट. If you feel important, you please enroll in this workshop. Otherwise, there may be some instances जहाँ से आपको थोड़े थोड़े signals मिलेंगे बच्चों के बारे में. You need to analyze and then work on it.